हा प्रश्न सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांनी चुकविला आहे। बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर पाहूया। प्रत्येक ओळ, जर प्रत्येक ओळ अर्थातच त्याला आपण रो म्हणत असतो इंग्लिशमध्ये। प्रत्येक स्तंभ अर्थातच जे या उभ्या दिशेने पाहिले जातात ते जे आडवे असतात त्याला आपण ओळ किंवा इंग्लिशमध्ये रो म्हणत असतो। आणि प्रत्येक स्तंभ अर्थातच कॉलम। आणि प्रत्येक कर्ण जसं चौरसाला 2 कर्ण असतात याप्रमाणे त्याला आपण डायगोनल सुद्धा म्हणत असतो। प्रत्येक ओळ, प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कर्ण यामध्ये लिहिलेल्या संख्यांची बेरीज बघा, या प्रकारे बघा तुम्ही असं स्तंभानुसार किंवा ओळीनुसार किंवा कर्णानुसार पाहू शकता। तर ज्या संख्या लिहिल्या आहेत त्यांची बेरीज समान असेल तर x, y आणि z यांच्या किमती क्रमशः बघा, क्रमशः अर्थातच क्रमाने येणार। तर आपल्याला x, y, z यांच्या किमती शोधायच्या आहेत, पण त्या क्रमशः विचारल्या आहे। क्रमशः अर्थात x, y, z या 3 किमती या पर्यायामध्येच असणार a, b, c, d। तर जो पर्याय a मध्ये 5, 4, 6 आहे, अर्थातच x म्हणजे 5, y म्हणजे 4 दुसऱ्या क्रमांकावर आहे म्हणून दुसऱ्या क्रमाचं क्रमशः म्हणणार। z अर्थातच तिसऱ्या क्रमांकावर, तर तिसरा जो नंबर आहे 6 हा z चा असणार। याच प्रकारे पुढील पर्यायात बघा, बी पर्यायामध्ये जो 4 दिलेला आहे ती असणार x ची किंमत। दुसऱ्या क्रमांकावर असणारा 5 हा अंक ती म्हणजे y ची किंमत। आणि तिसऱ्या क्रमांकावर असणारा जो अंक आहे तो z। याप्रमाणे पर्यायात x, y आणि z च्या किमती दिलेली आहे, क्रमशः अर्थातच रिस्पेक्टिव्हली हा शब्द वापरला आहे। तर बघा, आधी आपण प्रत्येक ओळ, स्तंभ आणि कर्ण याचे निरीक्षण करूया। तर बघा, पहिला स्तंभ यामध्ये पूर्ण अंक दिलेले आहेत आणि शेवटची ओळ यामध्ये सुद्धा पूर्ण अंक दिलेले आहे। यावरून आपल्याला त्यांची बेरीज शोधता येणार। 7, 2 आणि 3 या स्तंभामधील तिन्ही अंकांची बेरीज केल्यास उत्तर येणार आहे 7 आणि 2 9 अधिक 3 मिळवल्यास 12। त्याचप्रमाणे शेवटच्या ओळीतील सुद्धा बेरीज 3, 8 अधिक 1 यांची बेरीज केल्यास सुद्धा उत्तर 12 येत आहे। त्याचप्रमाणे अर्थातच पहिला रो बघितला असता 7 अधिक 0 मध्ये किती मिळवल्यास उत्तर 12 यायला हवे। तर बघा, पहिल्या ओळीमध्ये अर्थातच रो 1 मध्ये बघा, या ओळीमध्ये 7 अधिक 0 अधिक x यांची बेरीज सुद्धा 12 असायला पाहिजे। तर 7 आणि 0 अर्थातच 7 मध्ये 0 मिळवल्यास 7च होणार। तर 7 मध्ये x ची किंमत किती असायला हवी, उत्तर 12 होणार। तर x ची किंमत काढायची असल्यास आपल्याला हे डावी बाजू बरोबर उजवी बाजू ही संकल्पना तुम्हाला माहीतच असेल। यावरून x ची किंमत काढताना हा 7 हा अंक डावीकडे जाणार, इकडे बेरजेमध्ये असलेला अंक धनसंख्या ही डाव्या साईडला गेल्यास ऋण होणार। पॉझिटिव्ह नंबर कॅन बी चेंज इनटू निगेटिव्ह। याचप्रमाणे x ची किंमत किती होणार, 5। तर बघा, x ची किंमत क्रमशः अर्थातच पर्यायामध्ये सुरुवातीला 5 हा अंक असलेला पर्याय आहे, पर्याय क्रमांक A आणि D। अर्थातच पर्याय C आणि पर्याय B हे येणार नाही। त्याचप्रमाणे y ची किंमत काढावे। तर y ची किंमत काढताना बघा, दुसऱ्या ओळीमध्ये 2 अधिक y अधिक z, तर 3 अंकाची आपण एक साथ किंमत काढू शकत नाही, म्हणून आपण दुसरी ओळ न पाहता दुसरा स्तंभ अर्थातच दुसरा कॉलम y ची किंमत काढूया। तर बघा, याची किंमत सुद्धा 12 यायलाच हवी, यांची बेरीज। तर 0 अधिक y अधिक 8 यांची बेरीज सुद्धा 12 असायला हवी। तर 0 अधिक 8 यांची बेरीज केल्यास उत्तर 8 येणार। तर 8 मध्ये कोणता अंक मिळवावा, अर्थात 8 मध्ये y च्या जागी काय ठेवल्यास उत्तर 12 येणार। तर आपल्याला y ची किंमत काढावयाची असल्यास त्याचप्रमाणे ही 8 ही धन संख्या उजवीकडे गेल्यास ती ऋण संख्या होणार। तर बघा,
12 वजा 8 उत्तर 4, अर्थात वायची किंमत असणार आहे 4. याप्रमाणे दुसरा पर्याय हा 4 असायला पाहिजे. तर बघा पर्यायामध्ये पर्याय ए क्रमांक या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. किंवा पर्यायाचा वापर करून पर्यायी संख्या ठेवून तुम्ही सुद्धा या प्रश्नाचे उत्तर सोडवू शकता.